काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिल्यात। पाहुयात या दोघांनी काय म्हटलंय। अधिकृतपणे तुम्ही जर हे सगळं देणार तर कायद्याच्या चौकटीत टिकणार नाही, आमची पूर्वीपासूनची भाषा होती। कोणीतरी जबरदस्तीने मागतो आणि सरकार देत आहे, त्याला नियमानुसार कायद्यानुसार सरकारने करावं, आम्हाला त्याचा विरोध नाही। पण कोणीच्या दबावाखाली सरकार झुकून ओबीसीचा गळा घोटू नये। आणि हे सिद्ध झालं आहे की कोणाच्या दबावाखाली आणि कोणाच्या रेट्यामुळे जर सरकार इच्छापूर्ती करत असेल तर ते न्यायालयात टिकणार नाही। त्याची सुरुवात या व्हॅलिडिटी मधून कास्ट सर्टिफिकेट रद्द होण्यापासून सुरुवात झालेली आहे आणि जे जे बोगस आहेत ते सर्व असे रद्द होणारच आहेत। तुम्हाला मी जरांगे पाटलांना दोष देत नाही, त्यांनी समाजाची मागणी पुढे केली असेल, परंतु ते कायद्यानुसार योग्य नाही हे आता कायद्याने दाखवून दिलं आहे। बोगस जर कोणी कागदपत्र सादर करून कुणबी जातीचं म्हणजेच पर्यायाने ओबीसीचं प्रमाणपत्र मिळवत असेल तर त्या व्यक्तीला आता आजन्म कारावास करायला पाहिजे। मी म्हणतो बोगस कागदपत्र देऊन ओबीसी जातीचं प्रमाणपत्र मिळवून खऱ्या ओबीसीचं नुकसान करताय, हा किती मोठा गुन्हा आहे। म्हणून मी तर म्हटलं अर्ज भरायच्या आधी व्हॅलिडिटी काय सरकारने करायला पाहिजे। नॉमिनेशन फॉर्म भरायच्या आधी व्हॅलिडिटी प्रमाणपत्र मागायला पाहिजे। ही निवडणूक झाल्यावर 6 महिन्याची जी मुदत देतात ती रद्द करायला पाहिजे।